मोस्ट अवेटेड ट्रेलर ब्रो, क्रेझी. राजा शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मूवीचा एक ट्रेलर आलाय, ज्याच्यामध्ये आहे रितेश देशमुख, संजय दत्त आणि बरीच ह्यूज कास्टिंग. आणि खरं बोलायचं झालं तर इंटरनेट दोन भागांमध्ये डिवाइड झालंय. काही लोक बोलतायत की गुजबम्स आहेत आणि काही लोक बोलतायत की एक्सपेक्टेशन्स ट्रेलर थ्रू कमी वाटतायत, जे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं ते. हा मूवी खूप मोठा आहे, कारण टॉपिक आहे छत्रपती शिवाजी महाराज, आपलं सर्वांचं आराध्य दैवत. अँड यु नो, एक्सपेक्टेशन लोकांच्या खूप हाय असतात महाराजांवरचा मूवी म्हटल्यावरती. पहिल्यांदा जर पॉझिटिव्ह बोलायचं झालं तर रितेश देशमुखचा लुक, अटायर, कॉस्ट्युम डिझायनिंग, सीन्स बघून वाटतं की हां, खरोखर चांगले एफर्ट्स घेतले. बॅकग्राऊंड स्कोर पण खूप काही ठिकाणी मस्त गुजबम्स येतो. स्पेशली फाईट सिक्वेन्स, जे युद्धाचे सिक्वेन्स आहेत ना, त्याच्यामध्ये खरंच खूप भारी वाटतं. आणि ट्रेलर बघून एवढं लक्षात येतं की हा सिनेमा भरपूर ग्रँड स्केलवरती बनलाय. व्हिज्युअल्स, सिनेमॅटिक्स, अँगल्स आणि व्हीएफएक्स, सीजीआय वगैरे खूप भारी वाटतंय. पण आता रिअल बोलतो. इंटरनेटवरती जो क्रिटिसिझम येतो ना, तो आपल्याला इग्नोर करता येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे. सगळ्यात मोठा पॉइंट म्हणजे व्हीएफएक्स आणि व्हिज्युअल्स. काही शॉट्समध्ये ना क्लिअरली लो क्वालिटी वाटते यार. म्हणजे थोडंसं हा वाटतं की हां, थोडं काहीतरी बेटर करता आलं असतं, ते वाटतं. सेकंड आणि महत्त्वाचा इश्यू म्हणजे आपण बरेच चित्रपट बघितले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवरती. अनेक छत्रपती संभाजी महाराजांवरती बनलेला चित्रपट असेल, छावा असेल. त्याच्यामध्ये डायलॉग डिलिव्हरी, डायलॉग रिटर्न डायलॉग असतात. ते असे एकदम दम होते. एकदम असं व्हायब्रेट व्हायचं. बट याच्यामध्ये ट्रेलरमध्ये बघून असं वाटतं की डायलॉगवरती एवढं काम नाही केलंय. ते डायलॉग अंगावरती येत नाहीयेत. सो दॅट इज द सेकंड पॉइंट. थर्ड आणि महत्त्वाचा, इमोशनल कनेक्शन. काही ठिकाणी काही डायलॉग्सला डेप्थ आहे. इमोशनल कनेक्शन फील होतं. बट ते डेप्थ जात नाही, डीपमध्ये जात नाही. दॅट इज अ पॉइंट. आत्तापर्यंत सांगायचं झालं तर ऑडियन्स रिएक्शन, काही लोकं म्हणतात की गुजबम्प येतात. खूप चांगला मोठ्या स्केलवरचा चित्रपट आहे. आणि काही लोकं ज्यांना खरंच असं वाटतं की एक्स्पेक्टेशन्स खूप हाय होते, बट तेवढंसं नाही वाटत आहे. माझा हॉनेस्ट फीडबॅक सांगायचा झाला तर इंटेंट खूप स्ट्राँग आहे, मस्त आहे, नो डाउट. बट थोडंसं एक्झिक्युशन नीट केलं तर प्रॉपर सिनेमा बनेल किंवा प्रॉपर सिनेमा आउटपुट देईल, असं मला वाटतं. हा तर आपला ट्रेलर आहे. अजून सिनेमा बघायचा आहे, अजून गोष्टी बाहेर येतील, काही सीन्स आपल्याला कळतील. त्याच्यावरती आपण बोलूच. बट ट्रेलर बघून थोडंसं वीक एक्झिक्युशन वाटतंय काही डायलॉग्समध्ये किंवा काही. फायनली बोलायचं झालं तर वॉचेबल ट्रेलर आहे. नक्की बघा. मूव्ही पण नक्की बघा, नो डाउट. पण ॲज अ ऑडियन्स, ॲज अ मराठी ऑडियन्स, एक्स्पेक्टेशन खूप हाय असणार आहेत. तर तेच बघायला लागेल की खरोखर एक्स्पेक्टेशन मॅच होत आहेत की नाही. नाहीतर हं, 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 हं. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर ट्रेलर बघितला असेल, तर तुमचा अभिप्राय, तुम्हाला खरोखर गुजबम्प्स झाले की काय वाटतंय? कसं होईल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही नसेल बघितला, तर भाई जाऊन बघा. काय करताय? तुम्हाला हा व्हिडिओ, तुम्हाला हा रिव्ह्यू, फीडबॅक या ट्रेलरबद्दल कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये ते पण नक्की सांगा. आणि सीन बोलला सबस्क्राईब करायला विसरू नका. युअर वेल विशर, सायनिंग ऑफ.